ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी व त्यांच्या उत्तम सोयीसुविधांसाठी तत्पर असणारे सेकंड इनिंग्ज ओल्ड एज होम. ठाण्यातील मानपाडा परिसरात हे सेकंड इनिंग्ज ओल्ड एज होम स्थिर असून गेल्या 5 वर्षांपासून ज्येष्ठ नागरिकांची सेवा करत आहे. या धावपळीच्या युगात अनेकदा काही कारणास्तव किंवा कामानिमित्त नागरिकांना घरातील ज्येष्ठांची काळजी घेता येत नाही व त्यांना वेळही देता येत नाही आणि यासाठी सेकंड इनिंग्ज ओल्ड एज होम आपल्या कामी येऊ शकतं. सेकंड इनिंग्ज ओल्ड एज होममध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी संपूर्ण सुखसुविधा उपलब्ध असून या ठिकाणी अव्वल दर्जाचे रूम व रूममध्ये एअर कंडिशनर व ज्येष्ठ नागरिकांच्या मनोरंजनासाठी टीव्ही देखील उपलब्ध आहे. वृद्धांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी दर आठवड्यातून 1 दिवस डॉक्टर व फिजिओथेरपिस्ट देखील येतात. तसेच 24 तास नर्सिंग व हाऊसकीपिंग स्टाफ देखील ओल्ड एज होम मध्ये दाखल असतो. सकाळी नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा नाश्ता व रात्रीचे जेवण अशा 4 वेळी खाण्यापिण्याची सोय करण्यात येत असून मधील वेळेत ज्येष्ठांना फळं देखील खाण्यास दिली जातात. सेकंड इनिंग्ज ओल्ड एज होम मध्ये ज्येष्ठांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो व सगळे सण देखील साजरे करण्यात येत असून ज्येष्ठांच्या विरंगुळ्यासाठी अनेक सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रम देखील राबवले जातात. सेकंड इनिंग ओल्ड एज होम सुरू करण्याचं तात्पर्य असं झालं की काही लोकांना कामानिमित्त बाहेरगावी जावं लागतं, काही लोकांना ऑफिसमध्ये नवरा बायको कामाला असतात, मग त्यांचे पॅरेंट्सला कोण बघणार, अशी एक आमच्या मध्ये हे आली भावना आली. मग त्यामुळे आम्ही ते सेकंड इनिंग ओल्ड एज होम 5 वर्षापूर्वी सुरू केलं. आज आमच्याकडे नाही म्हटलं तरी 10 ते 15 लोक इथे आहेत. त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्याकडनं फी घेतो आणि त्या पद्धतीने त्यांना आम्ही सर्व्हिस देतो आणि ती सर्व्हिस एवढी चांगली आहे की आमचा हा 7 BHK बंगलो आहे, मानपाडा येथे आहे, लोकेशन ठाण्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये लिफ्टची सुविधा आहे आणि प्रत्येक मेंबरसाठी आम्ही बेल ठेवली आहे. बेल दाबलं की आमची माणसं आहेत, आमच्याकडे नर्स आहे, 24/7 वॉर्डबॉय आहेत. आम्ही त्यांना एका बटनवर सगळ्या सुविधा पुरवतो. जेवण चांगल्या प्रकारचं आहे, त्यांची आंघोळ केली जाते, त्यांचा डायपर बदली केला जातो. नंतर त्यांना आम्ही इथे त्यांच्या नातेवाईकांना ठराविक वेळेमध्ये भेटण्याची सुविधा देखील ठेवलेली आहे. त्याप्रमाणे एखाद्याला जर कधी घरी जायची इच्छा झाली एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला, तर आम्ही त्यांना एक पत्र किंवा एक आगाऊ सूचना देऊन आम्ही त्यांना घरी सुद्धा पाठवतो. त्यात आणि मग नंतर इथे आमच्याकडे ना काही लोकांना बाहेर जायचं असतं, मग त्यांच्या घरी जे पेरेंट्स आहेत त्यांना बाहेर घेऊन जाऊ शकत नाही, कोणाला लग्नानिमित्त जायचंय, कोणाला फिरायला जायचंय, तर आम्ही 1 दिवसापासून तर 7 दिवसापर्यंत इथे राहण्यासाठी आम्ही देतो लोकांना. त्याची पर डेची फी आम्ही आकारतो आणि त्या पद्धतीनं मग ते आपल्या पॅरेंटला इथे ठेवतात आणि नंतर घेऊन जातात. त्यांच्या आजारपणाचे जे काही औषध आहेत त्याच्यासाठी आम्ही त्यांचा व्यवस्थित शेड्यूल केलेला आहे. ती आमची नर्स असते, ती त्यांना वेळेवर औषधं देते आणि डॉक्टर येतो आठवड्यातून एकदा, फुल चेकअप करतो तो आणि दररोज त्यांचं टेम्परेचर, हार्ट, बीपी मॉनिटर केलं जातो आणि त्या चार्ट तो डॉक्टरांना दिला जातो. फिजिओथेरपिस्ट डेली येते आमच्याकडे, त्यांचे काय फिजिओथेरपी करून घेते त्यांच्याकडनं. अशा प्रकारची आम्ही इथे सुविधा देतो. आपणास कधी अशा प्रकारचे सेवेची गरज लागल्यास आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक असल्यास त्यांची काळजी घेण्यासाठी तुम्हाला जर वेळ नसेल तर आपण आम्हाला संपर्क करावा. आम्ही त्यांची नक्की काळजी घेऊ आणि चांगली सुविधा देऊ. वो सेकंड इनिंग ओल्ड एज होम है जो मानपाड़ा में स्थित है और टिकुजिनी वाड़ी के बाजू में है, इसलिए ये शुरू करने का मेन उद्देश्य ये था कि कई लोगों को अच्छा केयरिंग सेंटर नहीं मिल रहा है, जिनको अपने माँ बाप को, पेरेंट्स को रखना है, उनको अच्छा सेंटर नहीं मिला. हमारे सेंटर में सब सुविधाओं के साथ हमने खोला कि एक लास्ट में सीनियर सिटीजन को एक अच्छी लग्जरी लाइफ मिले. हर रूम में हमने AC, टीवी लगा के दिया, हर अटेंडेंट है, डॉक्टर्स हैं, फिजियोथेरेपिस्ट है, सब हमने रखा हुआ है. हम लोग दिन में 6-7 टाइम 4 टाइम खाना देते हैं, 2 टाइम नाश्ता देते हैं, चाय देते हैं और ये पेड़ है. मगर हम लोग कारण मेन उद्देश्य ये था कि कईयों को अच्छी जगह नहीं मिल रही है कि अपने माँ बाप को कहाँ रखा जाए. हम जैसे कोई अर्जेंसी आ गई, किसको आउट ऑफ इंडिया जाना है, किसको कोई शादी में जाना है, जिनको केयर टेकर नहीं मिल रहा है, बेड रिडन है, जिनको आजकल केयर टेकर मिलना बहुत मुश्किल हो गया है, अच्छा केयर टेकर मिलता नहीं, मिल गया तो डर लगता है कि वो कुछ संभालेंगे कि नहीं. अब जैसे कि उनके बच्चे इधर है, उनके बच्चे गाँव में, माँ बाप गाँव में है, बच्चे यहाँ है, तो उनको प्रॉब्लम होता है बार बार गाँव जाने के लिए. इससे तो उनको इधर बुला लेते हैं, हमारे पास रखते हैं, आके रोज मिलते हैं, जैसे उनके पास टाइम होता है मिल लेते हैं. और ये सब सुविधा करने के लिए, सुविधा देने के लिए एक अच्छा हमने प्लेस बनाया है कि भाई बच्चे जो भी हैं, माँ बाप जो भी अच्छी जगह में आके अच्छी तरह रह सके और बच्चे उनको आके रोज मिल सके. ये हमारा मेन उद्देश्य है.
नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी फडतारे. या ओल्ड एज होममध्ये मी जवळपास 1 वर्षापासून येते आणि वन्स इन अ वीक इथे मी व्हिजिट करते आणि याच्या व्यतिरिक्त जर कोणी इल असेल, सिक असेल तर मी येऊन व्हिजिट करून जाते. आणि जे त्यांना डेली इंजेक्शन्स चालू आहेत तर अशा स्पेशल पेशंट्सला सुद्धा डेली व्हिजिट सुद्धा करते मी इथे. सो सिम्टमॅटिक ट्रीटमेंट, इलनेस मॅनेजमेंट हे सगळं करते मी. आणि इफ रिक्वायर्ड जर शिफ्ट करायचे असतील पेशंट तर तसंही मी अरेंज करून देते, शिफ्टिंगसाठी ऍडवाइस करते. आणि बेसिक ट्रीटमेंट मी इथे सगळ्यांना जे अलाउड आहेत बेसिकली रूल्सनुसार ते मी इथे करते सगळ्या पेशंटसाठी. इथे दिवसातून 2 वेळा बीपी चेकिंग वगैरे सगळं मॉनिटरिंग केलं जातं. टेम्परेचर, बीपी, पल्स ऑक्सिमीटरनी SpO2 चेकिंग जे ओल्ड एजमध्ये खरंच गरजेचं आहे अशा पेशंटला केलं जातं. आणि स्पेशली जर एखाद्या पेशंटला स्पेशल केअर म्हणजे आयसोलेशनची गरज आहे असं कधी मी सजेस्ट केलं तर प्रॉपर आयसोलेशन ही केलं जातं इकडे आणि त्यांची केअर खूप छान घेतली जाते. आता मी वर्षभर ऑब्झर्व करते. सगळ्यांचे क्लिनिंग एकदम व्यवस्थित करतात आणि वेळच्या वेळी औषधं देणं, वेळच्या वेळी जेवण, नाश्ता. आणि ओल्ड एज आहे त्यामुळे कोणाला डायबिटीज आहे, कोणाला बीपी आहे, यात त्यांचे मेडिसिन्स अगदी पर्टिक्युलर वेळेत दिले जाते इथे मी ऑब्झर्व केलं. त्याच्याबरोबर सगळे फंक्शन सुद्धा त्यांचे सेलिब्रेट होतात. त्यांच्या आवडीनिवडीनुसार ते जेवण बनवतात. इनफॅक्ट ज्यांना कोणाला कुकिंगचे हाऊस आहे त्यांच्यानुसार रेसिपीज ते सांगतात आणि ते रेसिपी फॉलो करून बनवलं जाते. इट्स लाईक अ फॅमिली, इट्स नॉट लाईक अ ओल्ड एज होम, इट्स लाईक अ फॅमिली ओनली टू एवरीबडी. आय ऑल्सो फील लाईक अ फॅमिली व्हेनेवर आई कम हियर. मेरा नाम है माया राय. मैं 83 ओल्ड की हूँ. मैं एक राइटर हूँ और साहित्य अकादमी अवार्ड विनर हूँ. मैंने योगा की शिक्षा ली 25 साल तक और अब मैं यहाँ पर हर रविवार को अपने प्यारे मित्रों को योगा सिखाती हूँ. अभी इस उम्र में जब उनकी सभी हड्डियाँ स्टिफ हो गई है तो ज्यादा वो आसन वगैरह तो नहीं कर सकते, लेकिन मेरी यही कोशिश रहती है कि ऐसे व्यायाम उनको कराऊं कि कम से कम वो चल फिर कर अपना काम स्वयं कर सके. ये आदि मैं आई यहाँ पर तो सीधी सोई पड़ी रहती थी ऐसी बस. एक दिन मैंने पूछा आपको अच्छा लगता है? कहती है क्या करूं अभी ऊपर जाना है. मैंने पूछा कोई चिट्ठी आई है, कोई लेटर आया है, भगवान ने फोन किया है कि अभी तेरे को लेके जाऊंगा? तो बोली नहीं. तो मैंने बोली चलो योगा शुरू करो. ये मेरी रूममेट है, मेरे रूम में है और जब मैं योगा करती हूँ तो मुझे देख के ये भी करती है. और आज वो कॉट पर बैठ करके आराम से टेबल पर खाना खाती है चम्मच के साथ और अभी वो चलना फिरना शुरू किया है. बढ़िया गैलरी है हमारे पास. उस गैलरी में वॉक, एक्सरसाइज सब करने की सुविधा है. तो हम इधर बहुत खुश हैं. हाँ, कभी कभी शिकायत किसी को हो जाती है तो मैं यही कहती हूँ एडजस्टमेंट इज लाइफ. I'm really happy because I did everything at home at the room service. The staff over here is very good. They're serving at any time and also food is also good. Breakfast, everything, and mostly madam and sir, they are always cooperative with us. At least with me, wherever I have difficulty, I go to them and discuss with them. They solve the problem. So very good staying over here. I'm happy here. इथे ही माझी सखी आई आहे ऍक्च्युली. तर सांगायची गोष्ट अशी की ओल्ड एजचा जो कन्सेप्ट होता तो साधारणपणे लोकांना थोडंसं वाटतं की वयस्कर लोकांना असं ठेवून जातात, हे करतात. तर आम्ही स्वतः येऊन इथे बघितलं, तर त्यांच्याबरोबर बोललो तेव्हा आम्हाला असं आढळून आलं, म्हणजे इव्हन मॅडम पण म्हणाल्या होत्या की त्या मला आईसारख्याच आहेत, आम्ही त्यांची व्यवस्थित काळजी घेतो. तर त्याप्रमाणे ते त्यांचं आंघोळ करणं सकाळी, त्यांचं सगळे म्हणजे सकाळची जी अन्निका असतात ती व्यवस्थित ते पार पाडतात. 9:30-10 पर्यंत त्यांचे सगळे सकाळचे रोजचे उपचार असतात ते पूर्ण होतात आणि त्याच्यानंतर मग त्यांचा ब्रेकफास्ट असतो. ब्रेकफास्टमध्ये रोज वेगळे वेगळे पदार्थ त्यांना देतात. फ्रूट्स असतात, कधी उपमा असतो, कधी इडली असते आणि त्याच्यानंतर बरोबर 1ला बरोबर जेवणाचा कॉल असतो. मीन वाईल त्यांना बाहेरची एक गच्ची आहे तिथे उन्हामध्ये वगैरे बसवतात आणि त्यानंतर मग त्यांना रेस्ट दिली जाते. परत 4-4:30ला ब्रेकफास्ट होतोय. त्याच्यानंतर
संध्याकाळी फ्रुट्स वगैरे परत देतात आणि मग रात्री 8-8:30ला जेवण देतात. जेवणामध्ये पण रोजची व्हेरायटी असते, म्हणजे वेगवेगळे पद्धतीने देतात ते त्यांना. त्याचप्रमाणे इथे डॉक्टर येतात व्हिजिटला, आठवड्यातनं एकदा दोनदा ते येतात. सांगितलं तर वारंवार पण येतात आणि फिजिओथेरपिस्ट पण येतात. ते त्यांना चालायला वगैरे मदत करतात. त्याचप्रमाणे काही झालं, आजार आला, ताप आला तर त्यावेळेला त्यांना गोळ्या वगैरे द्यायचं पण ते काम करतात.